काय वाटत नाही, नाही का? सगळ्या ही गाणी येऊ होई सध्या. म्हणजे पूर्वी मंडळी बघा, पूर्वी भजनामध्ये मुक्ताबाई नाचायची, जनाबाई नाचायची. आता शांताबाई नाचायची भजनाच होत नाही, नाही का? ही परिस्थिती सध्या भजनाची. असो, मी कोणाला त्याच्याबद्दल दोष देत नाही, कारण मला सांगितलं की सुरुवात आपल्यापासून करावं, नाही का? म्हणून या ठिकाणी माझ्या राजाचा सन्मान म्हणून या ठिकाणी 2 गाणी म्हणतोय. ती फक्त ओढ मानून घ्या, आवडली तर नक्कीच टाळा वाजवा. कारण म्हणजे बघा, आज आपण सत्यनारायण पुजलाय. आपण गणपती हर्षद प्रकाश प्रणाली सावंत याच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बोनस पारितोषिक स्वीकार करतो. नंतर एकदमच काय तर द्यावं, काय ना बधी बधी ना वेळेचं महत्व आहे. तो मागे 100 रुपये वेळ वाढून घेऊची लागेल. तर मंडळी, आपण सर्वजण आरती म्हणतो, गणपतीची आरती म्हणतो, देवीची आरती म्हणतो, देवतांची आरती म्हणतो, संतांच्या सुद्धा आरत्या म्हणतो. पण ज्याच्यामुळे आज आपण आरती म्हणतोय, ज्याच्यामुळे आज आपण आरती म्हणतोय, त्या राजाची आरती मात्र बहुतेक लोकांना ठेवत नाही, बघा. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ही किती जणांना माहिती आहे, आम्हाला सांगा. आणि कोणी लिहिली हे जर माहिती आहे का आपल्याला? जर विचारलं तर प्रत्येकाचा हात खालीच असतोय. नवीन विचारता, गाणं विचारलं तर सगळ्यांचे हात वरती जातात काही लोकांचे. पण छत्रपती शिवाजी महाराजांची आरती जी आम्हाला पाठ करण्याची गरज कधी पडली नाही, कधी म्हणायची गरज पडली नाही मंडळी, हे आमचं दुर्दैव आहे. फक्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावला, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आमचं काम संपला. त्याच्या पुढे आमचं काहीच काम नाही. छत्रपती महाराजांचं फक्त नाव घेण्यामध्ये मजा नाही हो. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार त्यांनी काय केलंय, संभाजी महाराजांनी काय केलं, हे आम्हाला एवढे दिवस माहिती नाही. पण छावा जेव्हा बघलो तेव्हा आमचा सगळा समजला की छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं नाही आमच्यासाठी. तोपर्यंत आम्ही कधी पुस्तकात उघडलो नाही. ही परिस्थिती आमची आहे. पण आपला जर धर्म हा टिकवायचा असेल, आपला धर्म जर वाढवायचा असेल, तर आपल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, शहाजी महाराज असो, जिजाई माता, सावित्रीबाई फुले या सर्वांची चरित्र आम्हाला सगळ्यांनी ही आपल्या डोळ्यात खाली यायला पाहिजे, वाचनात यायला पाहिजे बघा म्हणजे, नाही काय? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती जी दुर्मिळ लोकांना आता हळूहळू दुर्मिळ होत चालली, त्याचा एक चरण नेहमी मी भजनाच्या माध्यमातून मी सादर करत असतो, तुमच्यासमोर सादर करतोय. नंतर मग भजनाला सुरुवात करतो. साई कसबले सगळ्यांना विनंती करतोय की माझ्या मागे जे झाले तरी काय बक्षीस वगैरे देऊ नको, मग पुढे येऊन बसा. मंडळाची विनंती आहे मंडळी, कारण सगळ्यांनी आपली तुमची आसन व्यवस्था केलेली, मंडळाने अगदी सुरेख व्यवस्था केलेली आहे. सगळ्याच गोष्टी सुरू आहे. मागाशी जाम एरियाने खातायत मी लोक जाणार काहीतरी त्यांनाच माहिती आहे काय विषयातून. पण अप्रतिम अगदी बिर्याणी होती, बरोबर आहे. जेवणाची सोय उत्तमच केलेली आहे. एका जोरदार टाळ्या मंडळासाठी पुन्हा एकदा होते, पुन्हा एकदा विनंती करतोय. तुमच्यामुळे माझी 3 मिनिटं गेली आहेत, पुढे येऊन 5 वाजता खूप भराव आहे. चला आरती घ्या. जय देव जय देव जय जय शिवराय, जय शिवराय.
या ठिकाणी गजर घेतोय, थोडक्यात भजन गजर आटपतोय, कारण अभंग व्हायला पाहिजे आणि खरं ही पंचपदी होणे खूप गरजेचं आहे मंडळी. त्याच्यामुळे शॉर्टकट मध्ये गजर या ठिकाणी आटपतोय. वेळ किती बाकी आहे? या ठिकाणी 100 रुपयाचा बॉक्सचा पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे रवींद्र सावंत यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचा बॉक्सचा पारितोषिक स्वीकार करतो. धन्यवाद. ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे, ना झगडा पाहिजे, ना तंटा पाहिजे, नाही भांडण पाहिजे. तर या भगवंताच्या दरबारी काय पाहिजे तर भजन आणि भजन पाहिजे. बघा मंडळी, भजनाबद्दल बोलणारे खूप आहे, फक्त वेळेचा अनुभव आहे, वेळेचा अनुभव फक्त आम्हाला केला, त्यामुळे लवकर अडकतो. ना झगडा ना तंटा ना भांडण पाहिजे, भगवंताच्या दरबारी भजन माणूस येताना एकटाच येतो, जाताना एकटाच जातो. येताना रडतच येतो बघा, कुठले बाळा येताना रडतच येतं आणि जाताना माणूस कशा अवस्थेत जातो ते प्रत्येकाने समजायचं. का असं नामस्मरण का गरजेचं आहे मंडळी, त्याच्यासाठी हा विषय बघा. कारण माणूस जाताना येताना जसा रडत येतो, जाताना रडत जात नाही बघा. त्याची पुण्याही चांगली असेल तर जाताना रडून मात्र नक्की जाईल बघा. पण त्याच्यासाठी कर्म चांगलं असलं पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे तर तो माणूस येताना रडून जाईल बघा. एकदा आपण हे जग सोडून जेव्हा जाणार तेव्हा एक 4 माणसाच्या डोळ्यात तरी असू पाहिजे रोज, नाही का? नाहीतर या जगण्यालाच अर्थ नाही बघा. मग काय म्हणतो या आणि भगवंताने दिलेला हा देह मंडळी. आम्ही भजनी कला म्हणताना आपण ह्या गोष्टीचं आम्हाला भान पाहिजे की हा देह हा भगवंताचा देह आहे आणि भगवंताच्या नामामध्ये हा विलीन व्हायला पाहिजे बघा. आणि तर काही नाही, या गोष्टी आम्ही विसरत चाललोय, ही परंपरा विसरत चाललोय, संस्कृती विसरत चाललोय. हे भजन म्हणजे आम्ही आता मनोरंजनाचं साधन झालंय. आणि काही लोक काही जर असं म्हणतात आम्ही तुमचं मनोरंजन करणार, मग हिला कसं आहे भजन कोण करणार म्हणून, आणि फक्त मनोरंजन करणार. आम्ही ह्या भजनाकडे मनोरंजनात्मकच बघतोय आता. हे आमचं दुर्दैव मंडळी. त्या संतांचा वारसा आम्ही सांगतो, ज्या पंचरत्नांचा वारसा सांगतोय, त्यांनी आम्हाला काय दिलं. आता मुंडेकर बुवा बसले, काय केलं त्यांनी, काय सांगितलं आपल्याला, त्यांनी इतर काही गोष्टी सांगितल्या नाही, पिक्चरची गाणी म्हटली नाही का. हे वारसा, हा वारसा आम्ही म्हणतोय बघा. पण कालानुसार सगळं भजन मध्ये काला येतच नाही ना मा, तसं बदललं पाहिजे, असं बदललं पाहिजे, पण किती बदललं पाहिजे हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे बघा. प्रत्येक भजनी बुवाने हे तर फक्त लक्षात ठेवलं की भगवंताने दिलेली जबाबदारी माझ्यावर आहे, भगवंताने दिलेली जबाबदारी माझ्यावर आहे, हे भजन करायला मला भगवंताने दिलेलं आहे. एवढं फक्त मंडळी, फक्त कलावंताने आम्ही आठवण ठेवलं तरी खूप मोठं झालं बघा. मग काय म्हणतोय, संगत चांगली असावी लागते, संगत चांगली असावी लागते.
खरी संगत आई वडिलांच्या नंतर गुरुची संगतीत राहायला पाहिजे बघा मंडळी. जो म्हणतो गुरुच्या संगतीत आम्ही काशीराम परमबुवांच्या आम्ही या मंडळामधून आम्ही त्याचे कोरस म्हणून आम्ही हळूहळू नावावर उभा राहिलो. स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमचा राजेंद्र आडेकर दाडणकर आमचा स्वप्नील कासरे किंवा इतर सगळे आमचे जयेश गाडे वगैरे सगळे हे सगळे आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आलेले आहोत. त्यामुळे आमचा भजनाचा खूप आदर आहे आणि त्याप्रमाणे आम्ही भजन करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे या आयुष्यभर नोकरी धंदा सगळ्यात खेळण्यात कधी अगदी मग्न झालो आणि अगदी उतार वयात जेव्हा आता काठी टेकायची वेळ आली, तेव्हा हरिनाम आठवतं, तेव्हा भगवंत आठवायला लागला बघा. पण भगवंत पण तेवढं लय हुशार, त्यामुळे काय कोणाला द्यायचं भगवंताच्या हातात असतं बघा नाही का. म्हणून सांगतोय की तारुण्य जाईल हाती आपला काठी येईल आणि शेवटी आपला हा देह आपण जेव्हा सोडून जाणार ना मंडळी तेव्हा 4 पिढ्या तरी आपली आठवण राहायला पाहिजे. असं माणसाने काहीतरी कर्म करावं नाही का. कारण आपण आपलं कुटुंब नेहमी आपल्या कुटुंबासाठी सगळं कष्ट करत असतो, पण जेव्हा माणूस कुटुंबासाठी जेवढा जगला तेवढे त्याची आठवण फक्त कुटुंबाने 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष रद्द होईपर्यंतच केलाय. त्याच्यानंतर आठवण नाही. जो समाजासाठी जगला, जो धर्मासाठी जगला, त्याची आठवण ही कायम निरंतर हा समाज ठेवत आहे, ही लोक ठेवत असतात बघा. म्हणून आपण हे कर्म, आपली समाजसेवा, आपली मातृपितृ सेवा ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे बघा मंडळी. भजन केलं म्हणजे आम्ही पण मोठे झाले, मी तर पण मोठं नाहीच आहे, त्याबद्दल वादच नाही, पण तरी सुद्धा ही सन्मानाची खुर्ची तुमच्यामुळे आम्हाला मिळते मंडळी बघा. म्हणून तुमच्या या ठिकाणी कुणाचे एकदा आशीर्वाद घेतो आणि हा गजर संपवतो. या ठिकाणी आमचे परममित्र आबा रेडकर, सुफल परब आणि स्वप्नील मांजरेकर यांच्याकडे या ठिकाणी 100 300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी स्वीकारतो. आमचे परममित्र आहेत आणि आम्ही सगळे एकाच ग्रुपचे आहोत नाही का, एकाच पक्षाचे आहोत. आपण आता किती, आता हे निवडणुकीत किती पक्ष, आपलं शेवटी एकच पक्ष, तो मित्र पक्ष, त्याच्या पलीकडचा पक्षच नाही आपल्या कोणाकडे. मनोरंजन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बघा, वेळेचा अनुभव मी अभंग घेऊन या ठिकाणी थांबू का टाळा तो गजर घेत असतो येईपर्यंत. फॉलो हॅलो हॅलो. या ठिकाणी सन्माननीय शाखा क्रमांक 28 कार्य सम्राट आमदार अतुलजी भातळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आमच्या श्री गणेश प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने
त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. या आमच्या प्रथमच तानाजी नगरमध्ये त्यांचं आगमन आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या वाजवायच्या. तर सन्माननीय भावी नगरसेवक नितीनजी चव्हाण साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आमच्या श्री गणेश प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानत आहोत. सुद्या हॅलो. 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 ठीक आहे. या ठिकाणी अतुल भातकर आमदार यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सत्कार सन्माननीय शिवाजी ठाकूर करतील. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. आणि सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. उमेदवार उभे आहेत. जय जय विठ्ठल. Thank you.